नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे. एक महिला गोविंदा पथक घेऊन तुम्ही कुठेतरी बाहेर जाता गेले नावासाठी उत्साही तर 6 लावतील 7 लावतील 5 लावतील. बरं, पण त्यांच्यासाठी एक महिलांसाठी एक वेगळी जागा असेल, कारण की जे आयोजन करतात आयोजक खूप मोठा स्पेस असतो, खूप मोठे ग्राउंड असतात. सो माझं कॉलेज क्लास आणि प्रॅक्टिस अच्छा. तिन्ही सगळं पॅलेस पडणार नाही किंवा मला काही होणार नाही. मी त्या ठिकाणी मी स्वतः कंट्रोल करू शकते. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये. अर्थातच तुम्ही बघितलं असेल आपल्या भांडूपचा गोविंदा, पण आज ओमकार ऑफिस युट्यूब चॅनल पुन्हा एकदा हा पॉडकास्ट घेऊन आलेला आहे गोविंदा पथकाचा, आणि आम्ही पोहोचलेलो आहोत नवी मुंबईमध्ये. आणि आज आपल्यासोबत आहे उत्साही मित्र मंडळ संचालित उत्साही स्पोर्ट्स क्लब. आणि दादा, तुमचं नाव? अनंत शंकर सत्ता. आणि मॅडम? स्वरा अनंत शंकर. नक्कीच तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. कसं वाटतं, एक आधी तुम्ही भांडूपचा गोविंदा हे पॉडकास्टचे सर्व भाग यांनी बघितलेले आहेत, कसं वाटतं तुम्हाला ते पॉडकास्ट बघून? पहिली गोष्ट तर आपलं अभिनंदन की कोणीतरी म्हणजे सुरुवात केली भांडूपमध्ये, की भांडूपच्या गोविंदा पथकांना एक प्लॅटफॉर्म वरती आणणं, बरोबर, म्हणजे मीडिया प्लॅटफॉर्म वरती. त्याच्यासाठी पहिलं तर तुमचं अभिनंदन. नक्कीच. आणखी गोविंदा बोलल्यानंतर कसं भांडूपमध्ये गोविंदा एकदम प्रख्यात आहे. सगळे गोविंदा पथक म्हणजे लहानपणापासून आम्ही बघतोय की बाहेर हंडीच्या आधी सगळ्या अख्ख्या रस्त्यामध्ये, म्हणजे आपल्या कोकण नगर पासून ते मराठा मित्रमंडळापासून ते अगदी उत्कर्ष मित्रमंडळापर्यंत लाईनीत सगळ्यांचे प्रॅक्टिसेस रोडवरती व्हायचे. बरोबर, म्हणजे लहानपणापासूनच बघतोय आपण गोविंदाला. तर आता थोडस वेगळं रूप आलंय त्याला, म्हणजे आता ग्राउंड वरती काही गोविंदा पथक प्रॅक्टिस करतात, पण काही जुने गोविंदा पथक येते आजही त्यांना ग्राउंड अवेलेबल नाही, त्यामुळे ती लोक रोडवरतीच करतात आपल्याकडे प्रॅक्टिस. त्यातलं एक गोविंदा पथक म्हणजे माझं गोविंदा पथक, भांडूपचं उत्साही मित्र मंडळाचं घे बरारी गोविंदा पथक. ते आजही रोडवरतीच त्या प्रॅक्टिस दुर्गाखाली माते मंदिराच्या समोरच प्रॅक्टिस होती त्यांची. विशेष म्हणजे कसं सांगायचं झालं तर मी स्वतः त्या गोविंदामध्ये चढायचो, म्हणजे एक प्लेअर म्हणून होतो मी तिथे. आता काही वर्षापासून कसं आम्ही नवी मुंबईमध्ये राहायला गेलो, त्यामुळे आता ते पॉसिबल होत नाही. सेकंडरी म्हणजे एक वेळ अशी होती, एक वर्ष मी ट्राय केलं अपडाऊन करायचं. म्हणजे नवी मुंबईमधून आम्ही रात्री इथे यायचो प्रॅक्टिसला. 8:30-9ला मी तिथून निघायचो आणि 10 वाजता, त्यावेळेस 10 वाजता प्रॅक्टिस चालू व्हायची आमच्या इकडे उत्साही घे बरारी गोविंदा पथकाची. आणखी ती संपायची 11:30-12. त्यानंतर मग मी इथून निघणार, तिकडे जाणार. मला 1:30-2 वाजायचे. एक वर्षभर केलं, पण नंतर मग ते पॉसिबिलिटी नव्हतं जमत तेवढं येणं जाणं. नक्कीच. आता मला एक जाणून घ्यायला आवडेल की उत्साही स्पोर्ट्स क्लब हे कसं उदयास कसं आलं, नवी मुंबईमध्ये कसं उदयास आलं, याच्या मागे काहीतरी एक कहाणी असेल, काहीतरी प्रसंग घडला असेल की त्याच्यामुळे हे आज आलेलं आहे उदयास. म्हणजे कसं झालं माहिती का, उत्साही स्पोर्ट्स क्लब उदयास येण्यामागचं एक कारण म्हणजे का, आमच्याकडे ना माझ्या मुलाच्या 2 मैत्रिणी होत्या, लहान आहेत त्या, तर रिद्धी आणखी युम्मी, त्या दोघी जणी आहेत ना आमच्या घरी यायच्या. तर एकदम खोडकर मुली, अशा मस्ती मजाक करणाऱ्या वगैरे अशा. पण त्या पोरी आमच्या घरी एक दिवशी आल्या, आणखी हिला बोलल्या की काकी आम्हाला ना महिला गोविंदा पथक चालू करायचं. तर त्या रात्री हिने मला सांगितलं की अहो ऐकलं, असं रिद्धी आणखी युमी आलेली, तर त्यांचं स्वप्न आहे असं की महिला गोविंदा पथक आपण नवी मुंबईमध्ये चालू करायचं. आम्ही पण सर्च मारलं, यार नवी मुंबईमध्ये कुठे महिला गोविंदा पथक आहेत का वगैरे काय, तर कुठेच अवेलेबल नव्हतं महिला गोविंदा पथक. मग आम्ही एक स्टँड घेतला की नाही करूया, दोघांचं डिसिजन झालं की नाही करूया, पण नाव काय ठेवायचं. सगळ्यात मोठा मुद्दा हा होता की नाव काय ठेवायचं. मी बोललो यार आजपर्यंत म्हणजे या शरीरावरती जी टी शर्ट घातली ती उत्साहीची आहे, दुसरी कुठची घातलीच नाही. बरोबर. तर असं वाटायचं की एक चढायचं प्लेअर म्हणून आपण जर चढणार आहे कुठे किंवा थर लावणार आहे तर उत्साहीची टी शर्ट घालूनच आपण करायचं. म्हणून तर मग हिला बोललो आपण मंडळामध्ये आहे ना आपण बोलूया हा विषय, त्यांचं काय डिसिजन आहे त्याच्यावरती आपण पुढचा विषय ठरवूया म्हणून. तर मग आम्ही मंडळात आलो. आपले अध्यक्ष आहेत उत्साही मित्र मंडळाचे गोविंदा पथकाचे, घे बरारी गोविंदा पथकाचे जे अध्यक्ष आहेत आपले विकास पाटील.
विकास पाटीलांशी आम्ही बोललो की असा असा विषय आहे, काय करूया आपण, म्हणजे करता येईल का आपल्याला म्हणून. ते म्हणाले ठीक आहे, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. त्यांनी खूप सपोर्ट केला त्या गोष्टीसाठी की नाही करा तुम्ही, पण नावाचा इश्यू होईल ना. मग आम्ही ठरवलं की तो नाव उसे स्पोर्ट्स क्लबने चालू करूया. अच्छा. म्हणजे दोन्ही साईड बॅलन्स राहिलं असं मग बोललं ठीक आहे. मग सुरुवात झाली या गोष्टीला. पूर्वी आमच्याकडे स्टार्टिंगला त्याच मुलींनी इतर मुली पण आणल्या. अच्छा, ज्याला हाऊस आहे तो बरोबर त्या दोघी करणार त्या गोष्टी. आम्ही त्यांना फक्त एवढं सांगितलं की जो सपोर्ट तुम्हाला लागेल ना बॅक, तो आम्ही तुम्हाला करू. बॅकग्राऊंडला जो काय सपोर्ट असेल तो आमचा असेल. मग ती सुरुवात झाली. मग पहिल्या 10-15 मुली जमा झाल्या. त्यानंतर परत मग 2-3 वाढत त्या मुली पोहोचल्या आमच्याकडे 30 पर्यंत. पहिल्याच वेळेला आमच्या मुलींनी इतकी मेहनत घेतली ना की लिटरली घरात जाऊन विचारलं, तुमच्याकडे मुलगी आहे का? चालताना मैत्रिणींना विचारायचं, चालणाऱ्या रस्त्याने चालणाऱ्या मुलींना पण दहीहंडीत यायचंय का ग, ये ना ग आमच्याकडे. अशा मुली आम्ही म्हणजे त्यांना कुठेतरी त्यांचं एक स्वप्न असेल ना कुठेतरी. ऍक्च्युअल स्वप्न आहे. आणखी ते स्वप्न आम्ही म्हणजे पुढे नेलं, प्रयत्न म्हणजे करतो. त्यांना कुठेतरी हात म्हणजे त्यांना आधार पाहिजे होता की बाबा माझं हे स्वप्न आहे, मला ते पूर्ण करायचं. रोज घरी यायच्या माझ्या मुलाच्या मैत्रिणी, रोज मला बघायच्या की काकी तुम्ही रोज कुठे जाता? मी म्हणते, माझ्या दहीहंडी पत्त्यात जाते रोज. काका कुठे जातात? आम्ही भांडुपला जातो. म्हणजे आमचं अपडाऊन चालू असेल. मग त्यांनी आम्हाला विचारलं की मग इथे केलं तर आपण. मग आम्ही म्हणलं काय हरकत आहे ना, आपण जर इथे स्टँड घेतलं तर. मग आम्ही इथे स्टँड घेतला. मग बऱ्यापैकी आमच्या स्टेट लेवलच्या खेळणाऱ्या मुली, कबड्डीच्या वगैरे सगळ्या आम्हाला भेटल्या. अच्छा, मग तेव्हा तिकडे कबड्डी सर्व खेळ चालू झाले. बाहेर जातात खेळायला. इकडे नवी मुंबईत नाही. म्हणजे काही सायनला, काही चेंबूरला, काही बेलापूरच्या बाहेर, सिऊरचा वगैरे. मग आता ह्या जे पहिल्या वर्षी ज्या मुली आलेल्या आहेत, म्हणजे गेल्या वर्षी स्थापना झाली 2024 ला, मग त्या ज्या मुली आलेल्या मग त्या कुठल्या लोकेशन वरून होत्या? त्या सगळ्याकडे नाही, भांडूपवरनं पण येतात. भांडूपवरून तिकडे? भांडूपवरनं पण काही मुली आमच्याकडे येतात. चेंबूरवरनं मुली येतात. सायन प्रतीक्षा नगर तिकडच्या मुली येतात. धारावी, सायन धारावीतल्या पण मुली आहेत आपल्याकडे. पनवेलच्या आहेत. त्यानंतर सालसोले गाव आहे आमच्या इकडे नवी मुंबईमध्ये, तिकडच्या पोरी येतात आमच्याकडे. त्यानंतर सानपाड्यातल्या काही पोरी येतात. म्हणजे इतर ठिकाणी अशा 30 मुली गेल्या वर्षी होत्या. या वर्षी तो आकडा म्हणजे 50 क्रॉस केला. अरे चांगलं आहे. मग गेल्या वर्षी पहिल्या वर्षी किती थराचा कन्सेप्ट? पहिल्या वर्षी आम्ही 4च थर लावले. कारण एकदम फ्रेश, सगळ्या मुली फ्रेश होत्या. म्हणजे तुम्ही शून्यापासून त्यांना ट्रेन केलेलं आहे लिटरली. आम्ही म्हणजे बोलतात ना, एक मुलीला कसा पाय लावायचा, कसं चढायचं, तिथून सुरुवात झाली. अच्छा. एकदम म्हणजे काहीच नॉलेज नाही. दहीहंडी बाबतीत काहीच नॉलेज नाही. भले प्लेयर असतील, त्या कबड्डी खेळणाऱ्या असतील, खो खो खेळणाऱ्या असतील, पण दहीहंडी विषयी काहीच ज्ञान नाही. एकदम झिरो. अच्छा, गेल्या वर्षी 4 थर आपले ओके. पहिल्याच वर्षी 4 थर त्या लोकांनी लावले. आणखी अशा मुली होत्या ना, म्हणजे मला सांगायला आवडेल की त्या मुलींनी खरोखर इतकी जिद्द दाखवली. आणखी लास्ट मोमेंटला त्या लोकांनी सगळं करून दाखवलं की नाही आम्ही आहोत. अच्छा. आम्ही काहीतरी करून, म्हणजे आमच्या घरच्यांना पण आम्ही करून दाखवलं. आमच्या मुलींना ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा आपल्या उत्साहीकडे थर लावले ना, या मुलींना ना मी आजपर्यंत भांडणं करताना बघितलं, पण माझ्या मुली रडताना मी पहिल्यांदा सराव शिबिर मध्ये रडलेत ना. म्हणजे दुर्गाकाली आईच्या समोर जाऊन माझ्या पोरी इतक्या रडल्या आहेत ना त्या दिवशी. पहिलंच वर्ष आमच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे आता पण बोलताना मन की म्हणजे माझ्या मुलींनी पहिली सलामी दिली, ती पण आईच्या समोर दिली, आणखी सक्सेसफुल दिली. अच्छा. भले आम्हाला गिल्ट फील नाही झालं की 4च लावले आम्ही. भांडूप मध्ये 5 लावणारे भरपूर गोविंदा पथक आहे ना, तर महिला गोविंदा पथकांबद्दल बोलतात. पण माझ्या पोरींनी पहिल्याच वर्षी, ज्यांना काहीच माहित नाही, पहिल्याच वर्षी त्यांनी 4 थर लावले आणि ते पण आईच्या समोर लावले. तो प्राऊड मोमेंट होता माझ्यासाठी. म्हणजे एकदम भारी वाटलं त्यावेळेस. नक्कीच, म्हणजे हा प्राऊड मोमेंट कुठेतरी होता. म्हणजे गेल्या वर्षी 4 थर आणि ते पण आईच्या समोर. आणि खरोखर आम्ही उत्साहीच्या पॉडकास्ट मध्ये सुद्धा बोललेलो भांडूपच्या गोविंदामध्ये की असं गोविंदा पथक आहे जे सर्व शिबिर आयोजन करतं ना, त्याच्यामध्ये प्रत्येकाला एक मान मिळतो. कुठे कॉम्पिटिशन नसते, प्रत्येकाला मान मिळतो. आईच्या समोर हंडी फोडून एक स्वतःचा एक मान उत्तम प्रकारे तिथे प्रत्येक गोविंदाला मिळत असतो. आता हे 4 थर होते, यावर्षी किती थराची वाटचाल आहे? आता 5 कम्प्लीट आहेत. 5 आतापर्यंत प्रॅक्टिस मध्ये, म्हणजे अजून 20-25 दिवस बाकी आहेत दहीहंडीला बघायला गेलं तर. म्हणजे आता तयारी 5ची पूर्ण झालेली आहे. 5 कम्फर्टेबली लागतात, उतरतात, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, मग आता आपण दहीहंडीकडून येऊ थोडं स्पोर्ट्सकडे. आता उत्साही स्पोर्ट्स क्लब आहे, तर कुठल्या कुठल्या प्रकारचे खेळ म्हणजे आता सध्याला आपल्याकडे प्रॅक्टिस चालू आहे कबड्डीची.
त्यानंतर खो खो. हम्म. आणखी फ्युचरमध्ये आमचा प्लॅन चाललाय, म्हणजे या वर्षभराचं प्लॅनिंग सांगतो. फ्युचरमध्ये आमचा विचार चालला की मल्लखांब चालू करायचं, म्हणजे ते दोन्ही वर्गांसाठी, पुरुष महिला वगैरे. कुस्तीचा आखाडा. आणखी आखाड्याचं चालू आहे, पण ते लगेच इम्प्लिमेंट नाही होणार, कारण त्याचे सगळे सर्टिफिकेट्स वगैरे ऑर्डर्स वगैरे काढावं लागतील आपल्याला सगळे, त्यामुळे थोडासा वेळ जाईल त्याला. पण मल्लखांब वगैरे आम्ही चालू करण्यात विषय चालला आमचा. अच्छा, मग आता ही जी मुली आहेत, म्हणजे ज्या कबड्डी वगैरे खेळत आहेत, या मुलींचा तुम्हाला थरामध्ये कशा प्रकारे उपयोग होतो? सुरुवातीला बघा की ज्या पोरी आल्या ना आपल्याकडे, प्लेयर्स ज्या आहेत ना, त्या मेंटली आणखी फिजिकली स्ट्रेंथ वगैरे लक्षात घ्या, कारण की त्यांना घडवलंच तसं जातं. ग्राउंडवरती ज्यावेळेस त्या पोरी जातात ना, त्यावेळेस त्यांना घडवलंच तसं जातं की पहिलं तुम्ही फिजिकली स्ट्रेंथ तुमची वाढली पाहिजे, आणखी त्यानंतर मेंटली पण तुम्ही तेवढेच पॉवरफुल झाले पाहिजे. त्यामुळे त्या पोरी ज्यावेळेस, स्पोर्ट्सच्या मुली ज्यावेळेस थरासाठी येतात, त्यावेळेस त्यांना फोकस्ड असतात की आपल्याला हे करायचं, सिम्पल करायचंच आहे आपल्याला. अच्छा, मग आता याच्यामध्ये एक विचार असं वाटतं, आता दहीहंडी होती, तर दहीहंडीमध्ये गेल्या वर्षी पहिल्यांदाच 4 थर लावले. प्रत्येकाच्या घरी एक जबाबदारी असते. मुलगा असेल ना, मुलगा कसंही सांगतो आई वडिलांना, मी चाललोय, मला माहिती नाही, मी ऐकणार नाही कोणचं. पण मुलगी असेल ना, ती डायरेक्टली ना अशी बोलू शकत. बरोबर आहे. तर ह्या मुलींच्या घरातून कशा प्रकारचा पाठिंबा होता या गोष्टीसाठी? एक मुलगी म्हणून काहीतरी जबाबदारी आहे. याच्यासाठी मी सांगू इच्छितो तुम्हाला की माझ्या जेवढ्या पण मुली आहेत, त्यांच्या पॅरेंट्स जे आहेत ना, खरोखर खूप सपोर्टिव्ह आहेत. खरोखर म्हणजे लिटरली त्यांनी, म्हणजे आमच्यावरती जबाबदारी, एखादी मुलगी आपल्याकडे येते म्हणजे मोठी जबाबदारी आपल्याकडे येते. पुरुषांचं कसं असतं, मुलांचं चल मुलगा गेला प्रॅक्टिसला, काही इश्यू नाही, तो येणार. पण मुलगी बोलल्यानंतर मग खूप कॉम्प्लिकेशन्स येतात त्याच्यामध्ये. तर काही मुलींच्या घरच्यांनीच म्हणजे सांगितलं की अरे जावा तुम्ही, म्हणून आमचा पाठिंबा आहे म्हणून तुम्हाला. काही मुलींच्या घरातून प्रॉब्लेम येत होता की कसं मुलीला पाठवणार. त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोललो, त्यांना विश्वास दिला की तुमची मुलगी कुठे इतर ठिकाणी जात नाहीये, ती क्लबला येते, ती तिचं इथे एक्सरसाइज करणार आहे, तिथे फिजिक बनवणार आहे, मेंटली ती स्ट्रॉंग होणार आहे, आणि ती तिची ग्रोथ हळूहळू होत जाणार आहे त्या गोष्टीमध्ये. तर तुम्ही तिला सपोर्ट करा, फक्त दहीहंडी पुरतं नाही, इतर स्पोर्ट्समध्ये पण, म्हणजे कबड्डी झालं, खो खो झालं, इतर कुठचे स्पोर्ट्स आपण आता पुढे ऍप्लिकेबल करणार आहे, त्या गोष्टींमध्ये पण की तुम्ही थोडंफार सपोर्ट दिलात ना, तर ते आणखी म्हणजे जोमाने पुढे जातील यासाठी. आता कित्येक मुली अशा आहेत ना की त्यांचे पॅरेंट्स आमच्याशी 1 to 1 बोलतात, अरे यावर्षी तुम्ही दहीहंडी करणार आहे ना, आमच्या मुलींना पाठवणार आहे स्वतःहून. कारण की इतका विश्वास बसला ना त्यांना आमच्यावरती, कारण सिक्युरिटी रिझन्सच्या हिशोबाने बघायला गेलं ना, तर प्रत्येक मुलगी ज्यावेळेस घरातून बाहेर पडते, ग्राउंडवरती येते, ग्राउंडवरती आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस बंद करतो, म्हणजे पाया वगैरे पडून आपण निघतो, आम्ही रूल ठेवलाय, प्रत्येक मुलींनी घरी जायचं, घरातून एक स्नॅप, अच्छा, आणि पॅरेंट्स बरोबर आणखी एक मेसेज तुमचं आलं पाहिजे. नाही आलं तर आमचा रिटर्न मध्ये कॉल जातो, अजून का नाही पोहोचलो. बरोबर, म्हणजे सिक्युरिटी रिझन्ससाठी. आणखी ज्या पोरी लांब लांब राहणार आहेत त्यांना आम्ही, जो आमचा टाइम आहे समजा 10 वाजता संपवायचा, तर आम्ही त्यांना 9:30 ला सोडतो, म्हणजे त्या मुली पण त्याच टायमामध्ये तिथे पोहोचल्या पाहिजे. बरोबर, आमची मुलं सपोर्टिव्ह आहेत. मुलं भरपूर सपोर्टिव्ह. 4-4, 5-5 मुलींना घेऊन 5-5 मुलांना आम्ही पाठवतो. त्यांच्या घरपर्यंत जा, मुलींना सोडा, म्हणजे पूर्णपणे काळजी पूर्ण तिच्या घरपर्यंत जा, तिच्या फॅमिली मधलं कुठचं तरी गार्डियन बरोबर बोलणं करा, आणि तिथून कॉल लावायचा आम्हाला. अच्छा, की मुलगी आम्ही पोहोचवली आहे, त्यांच्या गार्डियन बरोबर आम्ही बोलणार की बाबा आली का, हा ठीक आहे. अच्छा, त्यानंतर दहीहंडीची प्रॅक्टिस असताना सेफ्टी कशा प्रकारे घेतली जाते याच्यामध्ये? सेफ्टी आपल्याकडे ते सेफ्टी जॅकेट्स वगैरे आहेत. ओके, नॉर्मल वरती नॉर्मल आपण पासर लावतो, कारण पब्लिक भरपूर तिथे पकडायला. आणखी ते हेल्मेट्स वगैरे आहेत तसं त्याला. पण आपण ते ह्याच्यासाठी पण आता मॅटसाठी पण आता मॅट वरती या पुढचे जेवढं पण गेम्स होतील, फक्त दहीहंडी पुरतं नव्हे, म्हणजे कबड्डी पण असतं. अच्छा, बरं, क्रीडा क्षेत्रामध्ये असल्यामुळे ते तुम्हाला कंटिन्युटी मध्ये लागणारच आहे. बरं, मग आता आपण प्रयत्न चालू आहे आमचे फंडिंग वगैरे गोळा करून ते आता चालू करायचं मॅटवरती. ओके, मग आता एक असा विचार असं वाटतं की आता नवी मुंबईमध्ये एकच महिला गोविंदा पथक आहे, ठीक आहे, मग आजूबाजूच्या तुम्हाला गोविंदा पथकांची किंवा मंडळांची कशा प्रकारे म्हणजे मदत असते या गोष्टीमध्ये? सपोर्ट आहे, म्हणजे स्टार्टिंगला थोडस प्रॉब्लेम्स आलेले की अरे कोण आहे, कसं चालतं, कारण की ज्या ग्राउंडवरती आम्ही प्रॅक्टिस करायचो तिथे
पूर्वी एक गोविंदा पथक प्रॅक्टिस करायचं, अच्छा. त्या लोकांनी शटडाऊन केलं. म्हणजे मित्रमंडळीच आहेत अशा. हा पण अचानक आपण तिकडे ग्राउंडवरती गेल्यानंतर अरे आमच्या ग्राउंडवरती कोण आलं, बरोबर. म्हणजे आतापर्यंत आम्ही प्रॅक्टिस करतो नवीन कोण आलं. हा. थोडंसं स्टार्टिंगला थोडासा प्रॉब्लेम आला त्या गोष्टीमुळे, पण नंतर मग ते सगळं मॅनेज झालं. ते बोलले अरे नाही आपलाच माणूस करून दे, मुलींचा गोविंदा पथक काढताना करून द्या असं. मग काय प्रॉब्लेम नाही आला. अच्छा. आणखी काय व्हायचं की जुईनगर मधले किंवा नवी मुंबई मधले 4-5 गोविंदा पथक आहेत ज्यांना मी स्वतःच कोचिंग करायचो. अच्छा, म्हणजे याच्या आधी. हा, म्हणजे आपलं गोविंदा पथक सुरू करायच्या आधी मी तिकडे शिकवायला 4-5 गोविंदा पथकांना जायचो. तिथे ऑलरेडी आपण फेमस होतो की मास्टर, म्हणजे आपल्याकडे कसे बोलतात कोच, ते मास्टर बोलतात. तिकडे नवी नवी मुंबई मुंबईमध्ये मास्टर बोलतात. अरे आनंद मास्टर या गोविंदा पथकाला शिकवतो मग. तर आपण तिकडच्या गोविंदा पथकांना पण, म्हणजे काही गोविंदा पथक 6 थरावरती होते, त्यांना 7 थर लावून आपण म्हणजे कंटिन्यू 3-4 वर्ष त्या लोकांनी 7 थर, ज्यांना आपण कोच करत होतो त्यांनी लावलं. त्यानंतर काही गोविंदा पथक 5 थर लावत होते, त्यांना 6 लावून दिले. अच्छा. तर जवळचं गोविंदा पथक जुईनगर मधला बोलायला गेलं तर बालगोपाल मित्र मंडळ जुईनगरचं, तो ग्रुप म्हणजे खूप जवळचा आहे माझ्या. कारण त्या बालगोपाल मित्र मंडळाबरोबर मी त्यांचा गणपती देखील असतो. आणखी दुसरं एक मंडळ बोलायला गेलं जवळचं तर जगदंब. अच्छा. आमच्याकडचे जे कॉर्पोरेटर आहेत विशाल ससाने, त्यांचं ते मंडळ आहे. ते 2 मंडळ खूप सपोर्टिव्ह आहेत तिथे. ओके. आता एक असा विचार असं वाटतंय तुम्हाला की तुम्ही एक पर्सनल लाईफ तुमची आणि कोचिंग याच्यामध्ये स्वतःचा एक बॅलन्स कसा असतो दोघांचाही, म्हणजे कसा या गोष्टीमध्ये बॅलन्स असतो? कारण की पहिली गोष्ट म्हणजे मुलांचं गोविंदा पथक असेल तरी पण मुलं स्ट्रगल करत असतात ऑफिस आणि सर्व गोष्टी. मग मुलींचं असेल तर मगाशी तुम्ही जसं बोलत प्रत्येक मुलीच्या घरी तेवढा म्हणजे एक प्रकारे पूर्ण कसं काय मॅनेजमेंट होती सर तुमच्याकडून? मॅनेजमेंट म्हणजे कसं माहिती का, आपलं नेहमीच जे रेग्युलर काम आहे ते करायचं. सकाळी उठा, जा ऑफिसला, धक्के खात या घरी, संध्याकाळी 6:30-7 वाजेपर्यंत. म्हणजे आमचं दोघांमध्ये ट्युनिंग चांगलं आहे की जर मला पॉसिबल नाही होत आहे ग्राउंडवरती जायला तर तू जायचं, तुला पॉसिबल नाही होत आहे तर मी जाणार. आणि आता कसं आम्ही दोघेही पॉलिटिकली टच असल्याकारणाने हा प्रसंग भरपूर वेळा येतो की कधी मिटिंग्स असतात, मग आम्ही काय करतो, एका मिटिंगला तू जा, एका मिटिंगला मी जाईन, असं करून ते ऍडजस्ट करतो. ओके. आता मी तुमच्याकडे येईल की आतापर्यंत तुम्ही आता कोचिंग सुद्धा करताय, पण तुमची सुद्धा दहीहंडी क्षेत्रामध्ये कुठे वाटचाल या आधीचा? माझी या आधीची सगळ्यात पहिली वाटचाल आहे ती वायसीस महिला गोविंदा पथक यशवंत चांदे. ज्या वर्षी सुरुवात झाली ना त्या वर्षापासूनच मी त्यांच्याकडे. पण ज्यावेळेस मी नैना मॅडमना जेव्हा हा विषय सांगितला की मॅडम मी तिकडे माझं महिला गोविंदा पथक चालू करते, ऍक्च्युअली त्यांना इतकी खुशी वाटली होती ना की त्यांनी लिटरली मला सांगितलं की स्वरा तू इतकी मोठी हो ना की मला आवडेल तुझ्या प्लॅटफॉर्मवरती येऊन तुझा सत्कार करायला. पण मॅडम मला सत्कार नकोय तुमचा, मोठ्या बहिणीसारखा सपोर्ट द्या मला. आणि जेन्युइनली त्यांनी मला मोठ्या बहिणीसारखा सपोर्ट करतात त्या. जसं उत्साह मित्र मंडळ ते जसे आमच्या पाठीमागे आहेत ना, बापासारखं पाठी उभं आहे ना, तसंच एक आईसारखं म्हणजे बोलायला गेलं ना तर नैना मॅडम. मला मुलींसाठी काही प्रॉब्लेम आला ना, म्हणजे त्यांचे किट छापण्यापासून या त्यांच्या पर्सनल काही प्रॉब्लेम कसे टॅकल करायचे, कसे सोडवायचे, हे सगळं मी नैना मॅडम कडनं शिकले. काय थोडक्यात सांगू का तुम्हाला, विषय काय होतो की पुरुषांचं जर विचारायचं असेल तर मी उत्साह मित्र मंडळामध्ये लगेच विचारू शकतो आणि मला तिथून लगेच फीडबॅक पण येणार. पण ज्या वेळेस महिलांचा विषय येतो हा टोटल वेगळा आहे प्लॅटफॉर्म. मग महिलांचा आहे तर मग आम्हाला नैना मॅडमला आम्ही ज्यावेळेस विचारलं, नैना मॅडमला म्हणजे नैना मॅडम ह्यांच्यासाठी होते, आम्ही त्या ताईच बोलतो त्यांना. नैना ताईला ज्यावेळेस मी बोललो की ताई बोललो असं असा विषय आमचा दोघांचा झालेला फायनल, आम्ही पाऊल पुढे टाकलेलं. मी त्याच वेळेस सांगितलं म्हणजे अनंत जो पण सपोर्ट लागेल, म्हणजे जी पण माहिती पाहिजे, जो पण टेक्निकल सपोर्ट पाहिजे आम्ही सगळं देऊ, तुम्ही वा पुढे. म्हणजे अगदी टी शर्ट्स, मुलींच्या टी शर्ट्स कशा कुठच्या घ्यायच्या, आता आपले जे टी शर्ट्स असतात ते सुपर पॉलीमध्ये जाड असतात, कबड्डी बिबडी खेळतात तसे टी शर्ट्स आहेत सगळे, आपले किटच आपलं. पण फक्त तेवढंच नसतं ना, टी शर्ट्स आणखी शॉर्ट्स दिलं म्हणजे नाही ना, इतर गोष्टी आहेत म्हणजे लेडीजला प्रोव्हाइड करावं लागतं आपल्याला. त्या पण कुठून घ्यायच्या, कशा घ्यायच्या, कुठे स्वस्त मिळतील, क्वालिटी कुठे चांगली असेल, बरोबर, हे नैनाताईंनी आणखी मंचकर सरांनी खूप सपोर्ट केला. आणखी गणेश या 3 जणांनी म्हणजे भरपूर
आम्हाला सपोर्ट केला त्या गोष्टींसाठी, महिलांच्या विषयी, हम्म. की तुम्ही इथे जावा, तुम्हाला इथे स्वस्त भेटणार. अच्छा. हा, आम्ही तिथूनच घेतो. तुम्हाला एखादं आता आपण नॅपकिन घेतो, हम्म. तर नॅपकिन कुठे स्वस्त भेटेल तर ते बकायदा आम्हाला ऍड्रेस द्यायचे, तू या दुकानात जा, तुला हा. इथे स्वस्तामध्ये भेटणार, तू तिथूनच उचल. ओके. आणि ते खरोखर खूप फायदेशीर झालं आम्हाला गेल्या वर्षी पण. आणि आता स्पॉन्सरशिप वगैरे आतापर्यंत तरी आपण घेतली नाही. आतापर्यंत नाही, आपण जो खर्च करतो, जो काही खर्च होतो दहीहंडीसाठी, पिकनिकसाठी वगैरे, जो काय म्हणजे दहीहंडी झाल्यानंतर आपण एक सहल पण काढतो, म्हणजे एखादा फार्म हाऊस किंवा बरोबर. असं, तर तोही देखील खर्च आपण कोणाकडे स्पॉन्सरशिप म्हणून अजूनपर्यंत अच्छा. उचललेला नाहीये. जो पण नक्कीच. जो पण खर्च करतो आपण आपल्या पॉकेटमधून करतो. एकच खर्च म्हणजे गेल्या वर्षी मला एकच मदत आलेली, 2 मदत आलेल्या ऍक्च्युली. एक निलेश दादांकडनं, निलेश म्हात्रे निलेश आपले म्हात्रे. म्हणजे स्टँडिंग आमदार आहेत तिकडचे, त्यांचे अच्छा. त्यांचा मुलगा. त्यांचा मुलगा. आणखी दुसरी मदत आलेली मला श्री विजय नाटा, आमच्याकडचे जे रिटायर्ड कमिशनर ऑफिसर आहेत, म्हणजे आयएस IAS ऑफिसर आहेत, IAS ऑफिसर आहेत. त्यांच्याकडनं. म्हणजे एक लास्ट मोमेंटला, म्हणजे त्यांना ज्या वेळेस कळालं की अरे आनंद असं काहीतरी करतोय, त्यावेळेस त्यांनी ती मदत समोरून पाठवून दिली. अच्छा. असं की हा, गेल्या वर्षी त्यांचंच नाव टाकलेलं मी त्यांच्या किटवरती. आपण त्यांच्याकडे किटवरती तुमचं नाव टाकतंय म्हणून तुम्ही मला पैसे द्या वगैरे, हा विषयच नव्हता. बरोबर. जेन्युइनली सांगतो. आज उपनेते आहेत ते शिवसेनेचे. एक ते व्यक्तिमत्व, दोन्ही व्यक्तिमत्व म्हणजे निलेश दादा आणखी विजय नाटा साहेब, हे दोन्ही व्यक्तिमत्व म्हणजे वेगळेच आहेत. बरोबर. आमच्यासाठी म्हणजे एकदम बरोबर जवळचा विषय आहे असं. तर एक गोष्ट अशी विचारायची वाटते की आता तुमचं एक गोविंदा पथक आहे जे नवी मुंबईमध्ये आहे, पण मुंबईमधलं किंवा अजून किंवा इतर महिला गोविंदा पथक म्हणून तुम्ही कोणाला असं एक आयडल मानता? पुरुषांमध्ये गोविंदा पथकांचं बोलायला गेलं तर ज्या गोविंदामधून आपण चढलोय, साहजिकच तो सगळ्यांना प्रियच असतो, म्हणजे उत्सव मित्र मंडळाचा गोविंदा पथक. दुसरा एक गोविंदा पथक म्हणजे भांडूप मधलं सांगायला गेलं तर उत्कर्ष. अच्छा. उत्कर्षाचं आणखी उत्सवचं जे खूप जवळचं, सचिनभाई मस्कर जे आहेत ते पहिले कोच आमचे. त्यांनी म्हणजे एखाद्याची पोटेन्शियल ओळखायची कशी, त्या माणसाकडनं ओळखाय, त्याला त्या माणसाला समोर उभं करायचं. सचिनभाई उभे राहिले का ते सांग, ए तू राहू शकतो उभा, चढ. अच्छा. त्यांच्याकडे जी नजर आहे ना, म्हणून त्यांच्याबद्दल सांगतो तितकं कमी. नक्कीच. आणि आम्ही अनुभवलंय पॉडकास्ट मध्ये, तितकं कमी आहे. सचिनभाईंबद्दल जितकं सांगाल तुम्ही ना तितकं कमी आहे. शिकण्यासारखं खूप आहे, खूप आहे त्या माणसाकडे, खूप छान आहे शिकण्यासारखं. नक्की. आणि आम्ही पॉडकास्ट जेव्हा करत होतो ना, आता भांडूप साहेब गोविंद आपला पॉडकास्ट जे झाले, लिटरली त्या माणसाचं नाव, त्या व्यक्तीचं नाव 5 ते 6 वेळा पॉडकास्ट मध्ये आम्ही नाही तर समोरच्या व्यक्तीने घेतलेला आहे. जो आहे तो आहेच ना, जो जेन्युइन माणूस आहे. म्हणजे सचिन दादा बद्दल काही कोण त्यांच्याबद्दल वाईट बोलू शकत नाही. बरोबर. जेन्युइन माणूस आहे. नक्कीच. आणि आता आपण येऊया दहीहंडीच्या दिवसाकडे. दहीहंडीच्या दिवशी गेल्या वर्षी किती वेळा आपले थर बाहेर लागले होते? आम्ही गेल्या वेळेस 13 ते 14 वेळा लावले दहीहंडीच्या दिवशी, बरोबर. आता एक महिला गोविंदा पथक घेऊन तुम्ही कुठेतरी बाहेर जाता. गेल्या वर्षीचा अनुभव मला जाणून घ्यायचा आहे की महिला गोविंदा पथक जेव्हा बाहेर जातं तेव्हा आयोजकांकडून कोणत्या प्रकारची त्यांच्यासाठी असं खास म्हणजे आयोजन केलेलं असतं? कसं आहे माहिती आहे, आता आयोजकांनी आहे ना काय करतात म्हणजे, आयोजक एखाद्या मोठ्या आयोजकाकडे आपण ज्यावेळेस जातो तर आपण नाव देऊन येतात तिथे, पण तिथे एका गोविंदा पथकाला थर लावायला कमीत कमी 1.5 ते 2 तास जातात. अच्छा. पण महिला गोविंदा पथक असेल तरीही आमचं जर तुमच्या माध्यमातून आम्हाला एक गोष्ट सांगायची आयोजकांना, की जसं तुम्ही एखाद्या सेलिब्रिटी गोविंदा पथकाला कसं लगेच इमिजिएट तुम्ही एंट्री देता, सगळ्या गोविंदा पथकांना सांगता की अरे मोठा गोविंदा पथकाला तुम्ही साईड लावा, ती लोक 9 थर लावणार आहेत, ती लोक जाणार आहेत. जसं तुम्ही त्यांच्या टायमाचा विचार करता ना, तसं इतर लोकांचा पण तुम्ही विचार करावा. बरोबर. म्हणजे कसं तुम्ही सांस्कृतिक प्रोग्राम ठेवा, त्याच्याबद्दल आम्हाला वाद नाही, पण तुम्ही तो एक लिमिटेड ठेवा. काय होतं, एखादं गाणं वाजवतात, त्यानंतर मग परत अर्धा तासाचा मध्ये स्पॅन ब्रेक होतो, त्यानंतर एखादं गोविंदा पथक 2-4 गोविंदा पथक लावणार, त्यानंतर परत दुसरं गाणं. त्यामुळे काय होतं, मुलं महिना 2-2 महिने प्रॅक्टिस करतात. नक्कीच. 2-2 काही गोविंदा पथक तर 2.5-2.5 3-3 महिने त्यांची प्रॅक्टिस चालू असते. एवढी प्रॅक्टिस करून त्यांना त्यांची जी रीच असते ना तिथपर्यंत ते पोहोचू शकत नाही. बरोबर. म्हणजे आता समजा आता मुंबई वळणाला आमच्या इकडे यायचंय, पॉसिबलच नाही होणार, मुंबईमधून बाहेरच पडू शकत नाही बोलणार. आता आमचं गेल्या वर्षीचं उदाहरण, आम्हाला भांडूप मध्ये यायचं होतं. अच्छा. ना, आम्ही अटकलो कुठे? चौगुलींची. अच्छा.
म्हणजे ऍक्च्युली चौगुल्यांचे जिथे ते 10 मिनिटाचा हे होतं ना हा. तिथे ऑलरेडी आम्हाला 2 तास घालवलं. मग पॉसिबलच नाही ना की आम्ही भांडूपमध्ये बरोबर. पोहोचलो. नाही, पण आता कसं तुम्ही एक प्लॅटफॉर्म आहे ना, माझं सांगणं एवढंच आहे ऑर्गनायझर्स लोकांना की जसं तुम्ही एखाद्या सेलिब्रिटी गोविंदा पथकाला कसं पटकन बरोबर, बोलवता आणि की पाठवता, तसंच महिलांसाठी करा. एक वेगळी जागा. पुरुषांचं पुरुषांचं राहून दे, चला पुरुषांचं मॅनेज करतील पुरुष, पण एक महिलांसाठी आहे ना, एक साईडला कुठेतरी एक तुम्ही जागा असा एखादा बॉक्स तुम्ही ते काय 8-9 ठरतील लोक बरोबर, बरोबर. लावून 6 लावतील, 7 लावतील, 5 लावतील. बरोबर. पण त्यांच्यासाठी एक छोटीशी जागा तुम्ही फक्त राखीव ठेवा महिलांसाठी, आणि त्यांची एंट्री फक्त वेगळी ठेवा. बरोबर, एंट्री एक्झिट जो आहे ना, तो पुरुषांबरोबरच धक्के मुक्के खात बरोबर. म्हणजे खूप हालत बेकार होऊन तुम्ही जाते. अनुभवले कुठे हे? खूप हालत बेकार. म्हणजे कित्येक ठिकाणी आम्ही आता पनवेलमध्ये पण एका ठिकाणी गेलो होतो लास्ट टाइम मुलगा बिलगा, तिथे पण असं गर्दीमध्ये धक्के मुक्के खात आपल्या मुली जाणार पुढे, आणि की नंतर मग कंटाळतात. एक तर बरोबर. ऑलरेडी दिवसभर थकलेले असतात आणि संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण जातो त्या रशमध्ये एकदम वैतागून जातात ते. बरोबर, मग तसं नाही झालं पाहिजे की जसं तुम्ही एक सेलिब्रिटीला ठेवता ना मंडळाला, तसंच तुम्ही महिला गोविंदा पथकांसाठी पण एक वेगळं सेपरेट, त्यांना का मोठी जागा लागणार नाही तुमची. बरोबर, छोटी जागा असेल त्याच्यामध्ये पण ती लोक त्यांचे थर असतील, येतील, त्याच मार्गाने निघून जातील. नक्कीच. थांबावं लागणार ना महिलांना त्या गोष्टी. बरोबर. यासाठी आणि नक्कीच एक असं बोलावं असं वाटतं की प्रत्येक गोविंदा आहे, सगळेच गोविंदा 2-3 महिने प्रॅक्टिस करतायत, तर एका दिवसाच्या त्यांना एक दिवस त्यांना फक्त त्यांचा दहंडीचा एन्जॉय करायचा असतो, म्हणून ते 2 महिने प्रत्येक गोविंदा, पण तो 9 थर लावणार असून ते 5 थर, 6 थर, 7 थर, 8 थर सगळ्यांना इक्वल असतं. पण जसं दादा बोलले ना की तो पॉईंट मला खरोखर म्हणजे आवडला आणि खरोखर नमूद करा असं वाटतं हा पॉईंट की महिलांसाठी एक वेगळी जागा असेल, कारण की जे आयोजन करतात आयोजक, खूप मोठा स्पेस असतो, खूप मोठे ग्राउंड असतात, मग त्याच्यामध्ये एखादी जागा जर महिलांना दिली तर ते कुठं वावगं नाही ठरणार त्याच्यामध्ये. व्हीआयपी पब्लिक जे येतात स्टेजवरती, बरोबर. बरोबर आहे. चला मी बोलतो तुमचा हा पटांगण आहे, हा. बरोबर, इथे स्टेज आहे, स्टेजच्या इथे पुढे तुम्ही वॅरेक्स टाकता बरोबर, की जे प्लेयर्स आहेत गोविंदा, ती लोक आतमध्ये आली नाही पाहिजे. हा, बरोबर. तर तेवढा पॅसेज तुमच्याकडे असतो, तर तोच थोडासा एक्सटेंड करा मधला पॅसेज. आणखी जे व्हीआयपी व्यक्तींची जे एंट्री आहेत, म्हणजे पुरुषांच्या गोविंदा पथकांच्या ज्या एंट्री आहेत त्या सेलिब्रिटींच्या तिथूनच होऊन दे, बरोबर. पण महिलांसाठी जिथून व्हीआयपी पब्लिक जी येते, म्हणजे मोठे मोठे आमदार खासदार जे, बरोबर. त्याच रूटनी महिलांना एंट्री ठेवा, म्हणजे ती लोक येतील, त्यांचे थर लावतील, निघून जातील. म्हणजे काय होणार, क्लॅशेस न होणार, महिलांचे आणखी पुरुषांचे क्लॅशेस न होणार. अच्छा, मध्ये बॅरेक असणार, एका बरोबर. साईडला पुरुषांचं राहिलं, एका साईडला महिलांचं राहिलं. हे जर झालं ना तर खूप चांगलं म्हणजे होतं. बरोबर आहे, आणि महिला त्यांचे थर लावतील आणि ते हा, निघून जातील. कसं त्यांना कुठे गर्दीशी पण सामना नाही करावा सामना लागणार. करावा आणि लागणार. त्यामुळे काय होतं माहितीये, गर्दीमध्ये जेव्हा आपण धक्काबुक्की करतो ना, आपण समजू शकतो, एखादा समजूतदार असेल तर समजेल त्याला की बाबा धक्का लागलाय, सॉरी बोलून. एखादा सनकी असेल, या मुलगी या मुलगा, तर मग ते ना तिथे भांडणं होतं. अच्छा. आम्ही पाहिलेच होते ह्या या गोष्टी डोळ्याने नाही भांडणं. झाल्या पाहिजेत, म्हणून तुम्ही गोविंदा पथकांना वेगळी एंट्री द्या. हम्म. पब्लिक काय आवर्जून तो दिवस बघायला येतात नक्कीच. सगळेजण, कारण आपला गोविंदा हा दाखवण्यासाठीच असतो. बरोबर आहे. आम्ही जर आपण पब्लिकला नाही दाखवणार तर मग आपण कुणाला दाखवतोय? आपली अच्छा. 2-3 महिन्याची जी प्रॅक्टिस असते ती कुणाला, लोकांनाच दाखवायची. पण तुम्ही सगळ्यांनाच जर गर्दीत टाकणार तर ते नाही होणार. बरोबर, तर त्यातमध्ये काही लोक असे असतात ना की ते मुलींचा फायदा घ्यायला बसलेले असतात. हा पॉईंट बरोबर आहे. धक्कामुक्कीमध्ये मग प्रत्येकाला आपण भांडत सुटू नाही शकत तिथे. म्हणजे हा आणि गोविंदामध्ये सुद्धा, गोविंदामध्ये नाही बोलत आहे मी, हा, म्हणजे गोविंदा बघायला आलेला जो पब्लिक असतो, हा. जो काय सगळ्याचा माइंडसेट Same तो mindset. नसतो. सेम नाही, माइंड बरोबर. सगळा सेम नसतो. आणि आम्ही स्वतः पाहिलं, आम्ही आवर्जून सांगेन मी तुम्हाला, आम्ही ज्यावेळेस चौगुले साहेबांच्याकडे अंडीला गेलो ना, ममितभाई चौगुल्यांनी जसं वरतून पाहिलं की महिलांचं गोविंदा पथक आहे, इमिजिएट त्यांनी आतमध्ये घेतलं. नाही पहिला यांना लावून ते बाहेर निघून. अच्छा, इमिजिएट, म्हणजे ही तत्परता प्रत्येक ऑर्गनायझर मध्ये असली पाहिजे, बरोबर. असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे तिथं आयोजकांचं, की कुठलं महिला गोविंदा पथक येते, त्यांना जागा करा, इमिजिएट त्यांना बाहेर निघू द्या. ना त्या बरीच दादाने जसं ऑप्शन सांगितलं, तो ऑप्शन खरोखर मला आता पटलाय की महिला गोविंदांसाठी एक वेगळी एंट्री आणि वेगळी स्पेस, त्याच्यामध्ये ते त्यांचे थर लावतील. मग ते किती थर असून दे, 5 असून दे, 6 असून दे, 7 असून दे, ते जे काय लावतील नक्कीच. त्यांची आणि यथाशक्ती जे काय असतील. बरोबर. आणि आता तुम्हाला या 2025 मध्ये दहीहंडीसाठी काय टार्गेट आहे तुमच्याकडे? टार्गेट म्हणजे काय, आम्हाला तर आम्ही जे सांस्कृतिक आपले जे थर लागतात तेच लावणार 5 थर. त्यातून पण मुलींची इच्छा आहे की आपण 6 लावायचे.
यावर्षीच यावर्षीच यावर्षीच. लावायची प्रयत्न, म्हणजे ऑलमोस्ट त्यांचं माइंडसेट आहे त्या गोष्टीसाठी की 6 लावायचं, पण आम्ही सांगतो की नको, उगीच जोर जबरदस्ती करून आपल्याला लावायचं नाही. आता आपले 5 लागतात, म्हणजे आमच्याकडे आता स्पेअर मध्ये अजून जवळजवळ 17-18 दिवस आहेत अजून आमच्या. बरोबर. तर 17-18 दिवसामध्ये आम्ही ट्राय करणार की बाबा एखादा चान्स घेऊन बघू शकतो का आपण. बरोबर. या गोष्टीकडे आमचं आता सध्या म्हणजे 5 तर लागले आता. हा 5 चढून उतरतात आपले, पूर्ण चढून Perfect. उतरतात. हा परफेक्ट. अख्खे शिडी वरपर्यंत जाते, मुली चढतात, उभ्या राहतात, खालती उतरतात. अच्छा. त्याच्याबद्दल काही इश्यू नाहीये. आता इथून आता जे एक्स्ट्रा डेज आहेत त्याच्यामध्ये आम्ही एक दोनदा ट्राय करणार आहे. अच्छा. तर आम्हाला बेसला जे आहे ना 6 लावायचं बोललं ना, तर बेसला त्या लेवलच्या पोरी पाहिजे, म्हणजे हेल्दी पाहिजे तशा. बरोबर. आमच्याकडे ज्या मुली आहेत ना तेवढ्या हेल्दी नाही आहेत, म्हणजे आता सुरुवात आहे त्यांची. येणाऱ्या वर्षापर्यंत, आणि पुढच्या वर्षापर्यंत ते लोक होऊन जाणार. आहेत एक्स्ट्रा मध्ये मुली आहेत, पण त्यांच्या हाईट छोट्या Height पडतात. छोट्या. हा. म्हणजे त्या आम्हाला तिथपर्यंत शिडी पोहोचवता येणार नाही. त्यामुळे मुलींना आम्ही बोललोय की विचार करू ह्या गोष्टीला. अच्छा. पण माझं एक स्वप्न आहे की माझ्या ह्या मुलींना आहे ना पुढच्या वर्षी मी प्रोला नक्कीच उतरवेन. हा. प्रो नक्कीच. गोविंदा. हा, उतरवणार, नक्कीच. 100% उतरवणार नक्कीच. आणि उतरणार त्या पोरी. अच्छा. नाही, अनेक जणांचं स्वप्न आहे की हा. प्रो मध्ये त्यांना खेळायचं आहे. हा, पण आमच्या मुलींचं आणि आमच्या मुलांचं जे स्वप्न आहे ना, ते ऍक्च्युअली ती मुलं खूप जिद्दी आहेत. करायचं म्हणजे करायचं. मग त्यांना तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस करा, वर्षभर येतील. अच्छा. तयारी आहे त्यांची. तुम्ही एक मोठी लांबची गोष्ट नाही. काल खूप पाऊस होता. आम्ही मेसेज टाकला ग्रुपवरती की आम्हाला प्रॅक्टिस नाही झाली. ह्या मुली घरी रडत आल्या होत्या आमच्याकडे. हा. प्रॅक्टिस ठेवा ना काकी, अच्छा. बाबा चलला प्रॅक्टिसला. लिटरली बाबाला घेऊन त्या निघून गेल्या. अच्छा. त्यांच्यासाठी आम्ही त्यांचे दुसरे आई वडील. नाही, बोलताना आम्हाला काका आई काकू बाबा. वगैरे असे खूप कमी लोक बोलतात हा. काका काकू. म्हणजे जे नवीन असतील त्यांच्यापैकी, पण बाकी जेवढ्या जुन्या मुली आहेत सगळ्या आई बाबा. अच्छा. नक्कीच. आणि जिद्द दिसून येते, कारण की 2 मुलींनी फक्त त्यांचं एक जिद्द होती म्हणून त्या बाकीच्या मुली आणल्या आणि हे गोविंदा पथक एक उभारलं गेलं आणि तुम्ही त्यांना गायडन्स केलं. आणि आता ते पहिल्या वर्ष सक्सेस झालं, दुसऱ्या वर्षी सुद्धा त्यांचा सक्सेस झाला आणि अजून त्याच्यावरती त्यांना इम्प्रुव्हमेंट करायचे. म्हणजे कुठे ना कुठे एक बोलतात ना स्वप्न आहे त्यांचं, त्यांना ते साकार करायचं. एक बघायला गेलं त्यांना मीडियाचा क्रेज खूप आहे. म्हणजे मीडियावरती खूप सारे दहीहंडीचे मी यावर्षी सुद्धा बघतोय, खूप सारे रील्स आणि एडिटर्स जे टेक्निकली एडिट्स वगैरे चालू आहेत. खूप टॅलेंटेड मुलं आजकाल बघायला मिळतात. तर तुमच्या गोविंदा पथकामध्ये सुद्धा कशा प्रकारे भरपूर आहेत असे. म्हणजे ह्या मीडियाचा कुठे फायदा होतो? फायदा होतो ना. म्हणजे काय होतं, एक मैत्रिणीमध्ये अरे एखादी रील टाकली, तू टी शर्ट कुठची घातली, उत्साही स्पोर्ट्सला कुठे आहे? तर मग ते बोल, अरे आमचा गोविंदा पथक आहे. अच्छा. कुठे आहे? जुईनगर. मग मी आली तर चालेल का? ते असं करून करून आज ग्राउंड वरती मी जेन्युइनली सांगतो, गेल्या हप्त्याभरामध्ये ना 8 ते 10 पोरी एक्स्ट्रा आल्या आमच्याकडे. कधी 2 येत आहेत, कधी 3 येत आहेत. असंच म्हणजे हिची मैत्रीण, ही किट मला पण पाहिजे, मग ही किट अशीच नाही भेटत, तुला प्रॅक्टिसला यावं लागेल, तरच भेटणार. असं करून करून मुलींनी आता भरपूर मुली जमवल्यात अशा चांगल्या मुली. म्हणजे त्या मीडियाचा कुठे ना कुठेतरी एक फायदा होतोच आहे. आता आम्ही ठाण्यात होतो, एका प्रोग्रामला आम्ही गेलेलो, तर तिथे आम्हाला एक ग्रहस्थ भेटले. त्यांनी विचारलं आम्हाला हे टी शर्ट बघून, बोलतो महिला गोविंदा पथक कुठचं आहे? बोलतो आम्ही बोलतो आम्ही शोधतोय नवी मुंबईमध्ये कुठचं महिला गोविंदा पथक आहे. बोललो म्हणजे बोलतो नाही, माझ्या मित्राच्या मुलींना आणखी माझ्या मुलींना त्यांना गोविंदा पथकामध्ये जायचं, महिला गोविंदा पथकामध्ये. नवी मुंबईमध्ये आम्हाला कुठे भेटत नव्हतं. हा कुठे आहे? बोललो जुईनगर. आमच्या पोरी येतील जुईनगरला प्रॅक्टिस. ओके. कलव्याच्या पोरी, कळव्यावरून जुईनगर. म्हणजे माणसांची ओढ काय आहे त्या दहीहंडीसाठी? गेल्या वर्षी मला कल्याणवरून फोन आला होता. अच्छा. मी स्वतः नाकारला तो, कारण का माहितीये, आपली लेट प्रॅक्टिस संपली. मला माहितीये 10 वाजता प्रॅक्टिस संपल्यानंतर मला किती वेळ लागायचा भांडूपवरून जुईनगरमध्ये पोहोचायला. मी स्वतःला तिथे ठेवल्यानंतर विचार केला 2 ट्रेन बदलून ती म्हणजे काकी मला काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं पण बाळा मला प्रॉब्लेम आहे, तू तिथपर्यंत पोहोचेपर्यंत जीवात जीव राहिला पाहिजे ना माझा तिथे. कसं माहिती, ती पोरगी आमच्या रीच मध्ये असेल ना, म्हणजे समजा आम्हाला माहिती की एक 15-20 मिनिटांमध्ये आम्ही पोहोचू शकतो, तर काय वाटत नाही. अर्ध्या तासामध्ये आपण पोहोचू शकतो तिथपर्यंत, तर काय वाटत नाही. पण आता इथून कल्याण बोलल्यानंतर, कल्याण इथून 25 मिनिट्स तुम्हाला ठाण्यात यायला जुईनगरमधून. तिथून मग त्यानंतर तुम्हाला गाडी भेटेल, त्यानंतर तुम्ही कल्याणमध्ये जाणार. कल्याणला ती कुठे राहते, काय राहते, म्हणजे स्टेशन पासून जवळ आहे का लांब आहे, त्यांची सुद्धा काळजी तुम्हाला कुठेतरी होल्ड केलं सध्याला. पुढे मागे नंतर आपले सोर्सेस वाढल्यानंतर आपण करू ते, पण तिकडच्या पण मुलींना आलं करू. मला एक प्रश्न विचारत तुम्हाला, म्हणजे माझ्या मनामध्ये सारखा मगापासून येतोय,
की तुम्ही आमच्यापर्यंत कसे पोहोचलं. सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या मनामध्ये, म्हणजे मी अख्खा नवी मुंबईमधून इथे येईपर्यंत माझ्या डोक्यामध्ये तोच प्रश्न खेळत होता की ही व्यक्ती माझ्यापर्यंत कशी पोहोचली. नक्कीच. आता मी सांगेन की आतापर्यंत आपण भांडूपचा गोविंदा पॉडकास्ट पूर्ण कव्हर केला, पण याच्यामध्ये अनेक मंडळांशी आपला संबंध आला. 10 गोविंदा आपण पॉडकास्ट मध्ये शूट केले. याच्यामध्ये आम्ही कसं होत होतं की पहिल्यांदा आम्ही डायरेक्टली कोणाशी जाऊन कॉन्टॅक्ट करत नव्हतो. आम्ही त्यांच्या इन्स्टा आयडी होती, जसं मीडियाचा आपण पॉईंट घेतला, इन्स्टा आयडी जाऊन आपण मेसेज केला की आम्ही अशी कन्सेप्ट करतोय, तर आम्हाला तुमचं काय. आणि मला खरोखर सांगू असं वाटतं या पॉडकास्टमध्ये खूप चांगला त्यांचा प्रतिसाद होता यावर्षी मला. नक्कीच. आणि आम्ही पुढच्या वर्षी सुद्धा हाच कन्सेप्ट घेऊन येणार आहोत. तर तिथे ना आपल्या भांडूपच्या आईचं काय, आपले खूप सारे मित्रमंडळी आहेत, पण एक अचानक एक दिवस आहे ना, मी माझ्या मनामध्ये आलं म्हणून आपला उत्साही मित्रमंडळ टाकला आणि जस्ट मला रील बघायच्या होत्या. उत्साही मित्रमंडळ गोविंदा पथकाचा जेव्हा रील बघायच्या होत्या ना, कारण त्यांचा मला थोडा एक सर्वे करत होतो मी, प्रत्येकाचा एक आपण आयडी जाऊन चेक करत होतो की त्यांनी काय केलंय काय नाही. तर उत्साहीचं जेव्हा मी टाकलं ना, तर उत्साहीच्या खाली ना उत्साही स्पोर्ट्स क्लब पूर्ण आयडी आला. उत्साही स्पोर्ट्स क्लब हा आयडी कुठला आहे, जाऊन चेक केला, महिला गोविंदा मला दिसल्या. मग मी कॉन्टॅक्ट केला तेव्हा नंतर कळालं की म्हणजे हे आपल्याच सगळे आहेत म्हणजे रिलेटेड. सो असा काहीसा आमचा कॉन्टॅक्ट होता आणि आतापर्यंत आपली ही वाटचाल आहे. मला आवर्जून आवडेल माझ्या स्पोर्ट्स क्लबच्या मुलींना तुम्हाला इंट्रोड्यूस करायला. अच्छा. काही मुली आमच्या बरोबर आल्या, त्यांना मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो, आणखी नंतर मग आपण. नक्कीच. आणि मला सुद्धा आवडेल की एखादी मुलगी जर गोविंदा पथकामध्ये ती त्या थरामध्ये उभी राहते, आम्ही तिच्यासोबत चर्चा करायला आम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. त्या प्लेयर्स आहेत म्हणून आम्ही हा जो गोविंदा पथकात नावारूपाला येतोय, आज टॉप 10 गोविंदा पथक आहेत नवी मुंबईचे, त्यामुळे 7व्या नंबरला आपण पहिल्याच वर्षी आलो. या वर्षी हमखास आपण वरच्या 3 मध्ये असतो, 100% असतो. तर या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट विचारायची की आता गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं, हे दुसरं वर्ष आहे, पण गेल्या वर्षी तुमच्यासाठी एक प्राऊड अशी मुवमेंट कुठली होती, स्वतःला गर्व वाटेल अशी? आजही त्या गोष्टीचा गर्व आहे मला सांगताना की माझं पहिलंच वर्ष होतं ते दहीहंडीचं, आणि माझ्या मुलींनी ठरवलं की आम्हाला मुंबईमध्ये जायचंय, म्हणजे स्पेशली भांडुपला घेऊन, म्हणजे त्या खूप नावासारख्या उत्साही. तर म्हणलं ठीक आहे आपण जाऊया तिथे, पण पहिला आपण चौगुलेंची इथे जाऊया. चौगुले साहेबांची इथे आम्ही गेलो, एबीपी न्यूज आले, बरेच न्यूज आले तिथे, सगळेजण होते. माझ्या मुलींनी एकदम शान मध्ये उत्साही स्टाईलने आपले थर रचले, उतरवले, आणि नंतर अनाउन्समेंट झाली तिथे की टॉप 10 मध्ये 7व्या नंबरला उत्साही स्पोर्ट्स क्लब आहे. मला इतकं प्राऊड वाटलं ना की ज्या गोष्टीसाठी लोक कित्येक वर्ष काढतात आणि आम्ही पहिल्याच वर्षी तुम्ही करून सक्सेस केला. पण मुली माझ्या आजही उत्साही स्टाईलने सगळ्या गोष्टी करतात. नक्कीच. आणि उत्साहीचा पॅटर्नच वेगळा आहे थोडा. सो आता आपण त्या मुलींकडे, आपण या मुलींना भेटूया. नक्कीच. तर आता आहे ना आपल्या पॉडकास्ट मध्ये, जसे की मगाशी दादा होते आणि मॅडम होते, तर आता ह्या 2 मुली जॉईन झालेल्या आहेत आपल्या पॉडकास्ट मध्ये. की या मुली, तुम्ही थारामध्ये असता बरोबर? तुमचं नाव काय? माझं साक्षी कदम. तुझं? स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट मध्ये. आणि या मुलींकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की कशा प्रकारे गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं आणि या वर्षी त्या कशा प्रकारे पुन्हा एकदा त्याच जोमात, त्या उत्साहामध्ये, उत्साही स्टाईलने कशा प्रकारे एक महिला गोविंदा पथकामध्ये तुमची वाटचाल आहे. गेल्या वर्षी काय, कसं, तू कुठल्या थरामध्ये होतीस? मी बेकीर म्हणजे हात द्यायला होते. बेकीला. तिथे त्या ठिकाणी उभे राहून त्या, बोल बिंदास बोल, घाबरू नकोस, आपल्याच आहे. नाही, त्या ठिकाणी उभं राहून मला ना एक वेगळाच उत्साह येत होता की बाबा मी पडणार नाही किंवा मला काही होणार नाही, मी त्या ठिकाणी मी स्वतः कंट्रोल करू शकते, मी दुसऱ्यांनाही कंट्रोल करू शकते, एवढा माझ्यामध्ये कॉन्फिडन्स होता आणि अजून पण आहे. अच्छा, या वर्षी सुद्धा आहे. आता एक थर समजा वरती जाणार, आता 4 चे 5 होणार, मग एक थर वरती गेला, तेवढी हाईट वाढली, मग तुला तेव्हा अजून पण नाही, उलट अजून कॉन्फिडन्स येतो. आता 5 चे 6 होणार आहेत असं स्वप्न दादा मगाशी बोलले, मग तरी सुद्धा तुला कॉन्फिडन्स आहे की मी पडणार नाही, मला काय होणार नाही, मी स्वतःला सांभाळू शकेन आणि समोरच्यालाही मी सांभाळू शकेन, इतका माझ्यामध्ये ये होईना बा. ह्याला बोलतात महिला गोविंदा पथक. काय माहितीये, अशी कुठेतरी ऊर्जा असावी लागते आणि असं बिंदास बोलणं, म्हणजे खरोखर हे उत्साही स्पोर्ट्स क्लब मधल्या या मुली आहेत. आणि तुला आता विचारेन की तू कितव्या थरामध्ये असतेस? मागच्या वर्षी, पहिल्याच वर्षी मी बेस्टच्या वर होते, म्हणजे सेकंडला ह्याला होते, 3च्या ह्याला सिंगल होते. हो. आणि या वर्षी तसाच आहे, पण जर 5-6चा लागला तर तसा आहे, नाहीतर बेसलाच आहे.
अच्छा, असं तयारी आहे फुल मनाने की ओके. हो घेऊ म्हणून. मला दोघींना विचारायचं, मग तुमच्या घरातून तुम्हाला सपोर्ट आहे? हो, हो, full full support आहे, support. full फुल support सपोर्ट, आहे. आई वडील सुद्धा? हो, full- दोघांचाही मग खूप जेव्हा support आहे. आता तुम्हाला एक मुवमेंट मला विचारायची आहे की दहीहंडीच्या दिवशी, बरोबर, हा. तू वरती बेकील असते, तू बेस आणि तिरी या हा. गोष्टीमध्ये, ठीक आहे. गेल्या वर्षी दहीहंडीच्या दिवशी जेव्हा तुम्ही थर लावत होतात बाहेर, 17 वेळा थर लागले ना आपले, हो, हा. हो. तर तेव्हा 4 थर लागले, बरोबर. हो. पण पब्लिक मधून ज्या टाळ्या शिट्ट्या येतात ना, त्या ज्या वाजतात, कुठेतरी वावा होते तुमच्या नावाची, तर तुम्हाला कसा एक फील वाटतं थोडा? तेव्हा म्हणजे असं वाटतं की कधी न केलेल्या गोष्टी त्या आज करून दाखवल्या, त्याने एकदम मनाला प्राऊड फील होत होते की भाई माझं पण, आमचा पण गोविंद पथक झाला, आम्हाला पण काहीतरी करायला भेटलं, नक्कीच, त्या आमच्यासाठी टाळ्या वाजते, त्याने आम्हाला प्राऊड फील होतं. नक्कीच. आणि तू काय बोललेली याच्यावरती? उत्साही स्पोर्ट्स क्लबने एक प्लॅटफॉर्म दिला आम्हाला हा, त्या नावासाठी. त्या नावाने गेलो तेव्हा जाऊन आम्हाला ती वाहवाही भेटली, बरोबर. चांगले थर लावले आम्ही, आणि तेव्हा जाऊन आमच्यासाठी शिट्ट्या वगैरे वाजल्या. सो ते पण आम्हाला खूप प्राऊड फील झालं की हा झाला, आम्ही पण पहिल्यांदाच थर लावले बरोबर, आणि शिट्ट्या वगैरेच्या अपेक्षा होत्या आम्हाला पण, आणि ते झालं पण तसं. ओके, त्यामुळे आनंद झाला आम्हाला पण खूप. नक्कीच. आणि त्या शिट्ट्या आणि त्या टाळ्यात ना यावर्षी डबल वाजल्या पाहिजे आणि त्या जोशात वाजल्या पाहिजेत, कारण की उसाई स्पोर्ट्स क्लब यावर्षी 4 नाही तर 5 थराची त्यांची ट्रायल आहे, आणि शक्य झालं तर 6ची सुद्धा होऊ शकते. हे सरप्राईज असेल सर्वांसाठीच. आणि नवी मुंबईतलं तुम्ही एक स्वतःचं एक पहिलंच एक गोविंदा पथक आहे महिलांचं, त्याच्यामुळे तुला कसं वाटतं, त्या गोविंदा पथकामध्ये तू एक भाग आहेस, तर तुला कसं वाटतं? मला चांगलं वाटतं, आनंद होतो की मी ह्या उत्साही गोविंद पथकामध्ये, उत्साहीचं नाव अख्ख्या नवी मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे. मला त्या नावासोबत आहे ना मस्त वाटतं. सगळे बोलतात की उत्साही हे एक नाव नाही, उत्साही हे एक ब्रँड आहे. नक्कीच. लिटरली आणि आमच्या आई बाबांनी ना त्या नावासाठी ना 8 वर्ष वेट केलं, आणि हे नाव त्यांना 8 वर्षानंतर मिळालं. उत्साही गोविंद हे नाव नसून उत्साही गोविंद पथक हे ब्रँड आहे. नक्कीच. आणि भांडूपमध्ये सुद्धा उत्साही आमचा ब्रँडच आहे. तर आता ना तुला एक विचारतो की बघ, आता बाकीचे गोविंदा पथकामध्ये कशा काही महिला असतात, म्हणजे मुली असतात, सॉरी, तर त्या मुली जॉब वगैरे सांभाळून ते दहीहंडीला येतात. मुलं सुद्धा असतात, ते जॉब वगैरे सांभाळत असतात, काही बिझनेस सांभाळून येत असतात. आता तुम्ही शाळा वगैरे कॉलेज काय करताय? मी कॉलेज करते. आणि तू दीदी? माझं कॉलेज झालेलं आहे, मी फक्त प्रॅक्टिसला जाते संध्याकाळी कबड्डीची, अच्छा, आणि तिथनं मॅनेज करून मग आपल्या उत्साहामध्ये प्रॅक्टिसला जाते. ओके. मग तू आता कॉलेज करून मग तुझा स्वतःचा एक अभ्यास, बरोबर, अभ्यास आणि हे सर्व कॉलेज आणि दहीहंडी, मग तू कसं काय शेड्यूल मॅनेज करते? माझं कॉलेज सकाळी 7 ते 12:30 असतं. मग मला घरातून मी 6:30ला निघाली की मी 7 ते 12:30 कॉलेज करून, मग 1 ते 4 क्लास करून, मग थोडं घरी आल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे होते, मग प्रॅक्टिसला जाते दहीहंडीच्या. तिथून मग आल्यानंतर थोडा अभ्यास करून, मग हे सगळं करून मी माझं. त्याच्यामध्ये एक पॉइंट काय येतं माहितीये का दीदी? काय? मुलगी असली तर घरातली कामं करावं लागतात, हा, मुलं असतील ना तर घरातली कामं नाही करणार. त्यांना आई आयतं ताट देते, बाळा आलास ये जेवायला बस. पण मुलगी असेल ना, तिला घरातली कामं सुद्धा सर्व करावी लागतात. तर तुम्ही करता अशी सर्व हो, कामं? हो. करावं मी लागतं. करते घरातली कामं तशी, पण म्हणजे मी नॉर्मल करते, जास्त पण अच्छा. नाही. मला बहिणी आहेत ना सपोर्टिव्हला, हा. त्यामुळे नाही एवढं टेन्शन. बहिणी करतात, मी पण करते, मला जेवढं जमेल तेवढं मी करते. सो माझं कॉलेज, क्लास आणि प्रॅक्टिस अच्छा, तिन्ही सगळं बॅलन्स करून balance तू होतं. पूर्ण हे सर्व हो. सांभाळते. सगळं खरंच balance ग्रेट आहे. होतं. आणि आता तुला विचारेन की तू कबड्डी खेळते, बरोबर? हो. कुठल्या लेवल पर्यंत कबड्डी खेळण्यासाठी? डिस्ट्रिक्टला आहे आता. अच्छा, स्टेट मागच्या वर्षी रायगडने खेळले 17 मध्ये. अच्छा. पहिलंच वर्ष होतं तरी ठीक आहे, तेव्हा पहिलंच अजून वर्ष होतं पुढे माझं. काय प्रोग्रेस करायचं कबड्डीमध्ये तुला? कबड्डीमध्येच करायचंय. आता 19च्या ह्याच्यात आहे, शेवटचं वर्ष आहे. देवाकडे खूप प्रयत्न केले ह्या वर्षी सिलेक्शन व्हावं परत एकदा अच्छा. म्हणून. नक्कीच. आणि आमच्या शुभेच्छा आहेत, कारण Thank you की so much. आता अशा काही महिला गोविंदा पथकाचं म्हणजे आज आपल्याला पॉडकास्ट करायला मिळतो ना, की एकदम फ्रीली, एकदम बिंदास बोलतात. आणि उत्साहीचा स्पोर्ट्स क्लब असल्यामुळे ना आम्हाला काहीच प्रश्न नाही येत आहे. तर थँक्यू सो मच, Thank you. तुम्ही Thank आज you. आमच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा सहभागी झालात. आणि चला आता मंडळी, भेटूया पुढच्या. आता बघू आता काय आपले Sir, पॉडकास्ट 1 होते. minute. हा, उत्साही हे नाव नसून उत्साही हे ब्रँड आहे. नक्कीच. आणि आमच्या भांडूपकरांसाठी सुद्धा उत्साही ब्रँड आहे. त्याचप्रमाणे उत्साही स्पोर्ट्स क्लब आपल्या नवी मुंबईमध्ये सुद्धा आहे. आणि तिकडचं जर कोणाला जॉईंट व्हायचं असेल तर तुम्ही नक्की आपल्या जॉईंट होऊ Welcome आहे, शकता. खूप वेलकम आहे तुमचं आमच्या इथे. कधी या, आम्ही तुमचा खूप छानपणाने सांभाळ करू आणि तुम्हाला एकदम फॅमिलीगत
ट्रेक करू एकदम चांगल्या प्रमाणे. तुमच्याकडे तुमच्या ज्या चुका होतील ना त्या आम्ही पदरात घेऊ. नक्कीच. चला तर आता बघूया आता पुढे आपला काय कंटेंट येतो काय येतं नाहीये, पण नक्कीच आमचा प्रयत्न असेल की हा जो पॉडकास्टची जी आपली सिरीज होती भांडूपचा गोविंदा, त्याच्यानंतर हे महिला गोविंदा पथक होतं जे भांडूपच्या बाहेरचं होतं, पण आपण आपल्या मीडियाच्या मदतीने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलोय. नक्कीच ट्रायल असेल पुढच्या वर्षी सुद्धा जे काही गोविंदा पथक भांडूप मधले राहिलेले आहेत त्याचप्रमाणे जेवढे शक्य होतील ना तेवढे भांडूपच्या बाहेरचे सुद्धा गोविंदा पथक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न असेल. आणि काही मला सुद्धा खूप सपोर्टेड असं एक सांगावं असं वाटतं आज तुम्हाला बघून की आमच्या सुद्धा या टीम मध्ये आहे ना, माझ्या ओमकार ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या टीम मध्ये यावर्षी एक मुलगी ऍड झालेली आहे. आणि तुम्ही जे आता आमच्या आयडीवरती माझ्या आयडीवरती किंवा तुम्हाला जे कोलॅप्स येतात ती जी एडिटिंग असते ना ती एडिटिंग करणारी सुद्धा मुलगीच आहे. अरे वा. हे आम्हाला प्राऊड फील होतं. त्याच्यामुळे एक महिला आणि एक पुरुष एक खांद्याला खांदा लावून कुठे ना कुठे हे काम करतोय आम्ही. चला तर भेटूया पुढच्या नवीन एका कंटेंट मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.